2019च्या फेब्रुवारीत आपण पहिल्यांदा निर्णय घेतला की आतापर्यंत एसआरएनी खाजगी विकासकांना वेगवेगळे प्रकल्प करायला लावले, पण हा प्रकल्प आता खाजगी विकासक करणार नाही। एसआरए स्वतः हा प्रकल्प करेल, एसआरए त्याच्यामध्ये पैसा टाकेल, एसआरए पुनर्वसन करेल आणि एसआरएच या ठिकाणी हे स्मारक बांधेल। हा निर्णय आपण केला। वेगवेगळे प्लॉट्स एकत्रित कसे करायचे या संदर्भातला निर्णय आपण त्या ठिकाणी केला। दुर्दैवाने 19च्या शेवटी सरकार गेल्यानंतर जवळपास 2.5 वर्ष या ठिकाणी फारसं काही काम होऊ शकलं नाही। जी काही कारणं राहिली असतील, मला कोणावर टीका करायची नाही, 1-2 बैठका झाल्या पण फारसं काही काम झालं नाही। पुन्हा 24ला शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, मी गृहनिर्माण मंत्री झालो आणि या कामाला पुन्हा एकदा मी चालना दिली आणि सातत्याने पाठपुरावा करून याचे सगळे निर्णय आपण करून घेतले। या संदर्भात त्याचा आराखडा असेल, त्याला मान्यता देणं असेल, त्या ठिकाणी टेंडर काढणं असेल, पुनर्वसन असेल। हाही प्रश्न आला की पुनर्वसन करताना अपात्र लोकांचं काय करायचं। त्यावेळी आम्ही निर्णय केला की पात्र असो की अपात्र असो, अण्णाभाऊंचं स्मारक करायचं असेल तर ते स्मारक वंचितांना उद्ध्वस्त करून करता येणार नाही। त्यामुळे प्रत्येकाला या ठिकाणी त्याचं पुनर्वसन केलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं ते पुनर्वसन आपण केलं। मी मनापासून एसआरएचे श्री कल्याणकर आणि त्यांच्या अधीनस्थ सगळ्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं वेगानं हा संपूर्ण प्लॉट रिकामा केला आणि आता पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन आपण आज करतोय। मला 2 लोकांचा उल्लेख या ठिकाणी निश्चितपणे केला पाहिजे। खरं म्हणजे मंचावरच्या अनेक लोकांनी यात खूप मोलाची मदत केली आहे, पण राम कदम जे आमचे इथले आमदार आहेत त्यांचा मी विशेष उल्लेख करेन, कारण रामभाऊंनी याच्या प्रत्येक पावलावर त्या ठिकाणी मदत तर केलीच, पण दुर्दैवाने पहिलं प्लॅनिंग हे चुकलं होतं आणि या ठिकाणी घर दुसरीकडे आणि स्मारक दुसरीकडे अशा पद्धतीचं प्लॅनिंग झालं होतं। कदाचित थोडं सोयीचं वाटल्यामुळे ते प्लॅनिंग करण्यात आलं होतं। रामभाऊंनी ते निदर्शनास आणून दिलं आणि सांगितलं असं चालणार नाही आणि मग पूर्ण प्लॅनिंग आम्ही बदललं आणि सांगितलं जिथे घर तिथेच स्मारक आणि अशा पद्धतीनं या सगळ्या याच्यात रामभाऊंनी खूप चांगली मदत केली। आणि दुसरं, याचा सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार अमित गोरखे यांचंही मी मनापासून अभिनंदन करेन की ज्यांनी सातत्याने या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा या ठिकाणी केला। आणि आज मला आनंद आहे की मागच्या काळात मी आणि शिंदे साहेबांनी सातत्याने बैठका घेऊन यातले सगळ्या अडचणी दूर झाल्या आणि आज या स्मारकाचं काम हे या ठिकाणी सुरू होत आहे। ही खरोखर आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे।